सरकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचा आत्ताचा एकंदर अडचणीचा भाग बघता ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न अजूनही आहे। त्यामुळे माझी आजच्या निमित्ताने विनंती आहे की सर्व पक्षकारण आपण पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी असं काय बोललं जायचं की ही निवडणूक अशी होणार तशी होणार इतके पॅनल होणार, परंतु याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी स्वतः 2 पावलं पुढे टाकून सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि सर्वांना सांगितलं की कारखान्याच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण या। त्याप्रमाणे सगळेजण आले। मध्यंतरी काही वेगळ्या चर्चा झाल्या, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं। या ठिकाणी मान्य अजितदादा, त्याच्यानंतर धरणे मामा आणि पृथ्वीराज बापू यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सामुदायिकपणे हे पॅनल केले। हे सर्वपक्षीय आहे, याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही, फक्त कारखान्याचं हित हा एकमेव याच्यामध्ये भाग आहे। आपल्याला माहिती आहे की आज अर्ज माघारी घ्यायची शेवटची मुदत आहे। बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सभासदांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांना आमची विनंती आहे की आपण ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज त्वरित पाठीमागे घ्यावेत, कारण आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर दुपारी 3 वाजता या ठिकाणी आपल्याला भवानीनगर कारखाना जय भवानी माता मंदिरामध्ये जय भवानी माता पॅनलच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ अजितदादा पवार साहेब भरणे मामा या ठिकाणी करणार आहेत। आज या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून मी पृथ्वीराज साहेबराव जाचक यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने घोषित करत आहे आणि इथून पुढचं कामकाज सगळं पृथ्वीराज जाचक साहेब पॅनलच्या वतीने पाहणार आहे। आज या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याकरिता म्हणून ते स्वतः उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आम्ही दोघं या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि इथून आत्ता 10 वाजल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज बापू आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहोत। या निमित्ताने प्रसारमाध्यमांना विनंती की आपल्याकडून त्वरित मेसेज हा सर्व सभासदांपर्यंत जावा, एवढीच विनंती। धन्यवाद। नाही, कारखान्यावरती आता सुरुवातीलाच आमचं पॅनल निवडून आलं तर प्रथमतः आम्ही याचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आणि कारखान्याची वस्तुस्थिती सद्यस्थिती कारखान्याच्या जनरल मिटिंगच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडणार। आता खरं तर आम्ही अनेक जनरल मिटिंगला सातत्यानं सांगत होतो की कारखान्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे, परंतु याकडं डोळे झाक केली जात होते, दुर्लक्ष केलं जात होतं। पर्यायाने कारखाना आर्थिक गर्तेत गेला। कारखाना शेवटचा श्वास मोजतोय असं म्हटलं तर थोडं वावगं होणार नाही, परंतु त्या पद्धतीने कारखान्याची यांनी अवस्था करून ठेवली आणि म्हणून हा कारखाना या कर्जातून बाहेर काढण्याच्यासाठी आणि सभासदांना न्याय देण्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आमच्या श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून, म्हणून आम्ही नावसुद्धा त्याला छत्रपती बचाव दिलं, कारण तो आत्ता कारखाना अडचणीत आहे आणि ह्या अडचणीतून बाहेर काढण्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार। रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना ह्या गर्तेतून याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी, पूर्वीचं जे त्याला वैभव होतं ते वैभव प्राप्त करण्यासाठी, सुगीचा दिवस त्याला आणण्याच्यासाठी आणि आमचा सभासद आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी म्हणून आम्ही हा संघर्ष चालू केलेला आहे। आमच्या पुढची आता खरं तर आता त्या ठिकाणी फॉर्मची छाननी चालू आहे। एक अर्ध्या पाऊण तासाने 1 तासाने खरं तर या पत्रकार परिषद आपण बोलावल्यामुळं आम्ही या ठिकाणी आलो, त्यासाठीच आम्ही थांबलो होतो। थोड्या वेळाने आमची यादी तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध करू। काय मुद्दे असतील या निवडणुकीत तुमचे? या निवडणुकीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याला प्रथमतः आर्थिक गर्तेतून बाहेर काढले, कारण आमच्या कारखान्याच्या शेजारी जे इतर कारखाने ते 500 ते 700 रुपये ज्यादा भाव आमच्या कारखान्यापाशी देतात आणि हा कारखाना माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असताना खरं तर या कारखान्यावरती यांचं सातत्याने दुर्लक्ष झालं आणि जो आमच्या सभासदांचं नुकसान होतं, या सभासदांना न्याय देण्याच्यासाठी, याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचं क्रॅशिंग जास्तीत जास्त कसं होईल हे पाहण्याच्यासाठी म्हणून ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि केवळ सभासद हितासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। किती विश्वास वाटतोय की कारण पुढं दिग्गज आहेत, तुम्हाला किती विश्वास वाटतोय की तुमचा पॅनल विजय? नाही, पॅनल आमचा 100% विजय होणार, कारण आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे, यांनी सांगितल्याप्रमाणे सभासदामध्ये प्रचंड उद्रेक आहे, कारण हा कारखाना तुमच्याच ताब्यात होता आणि तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगताय की आमच्या संचालकांनी या कारखान्याचं वाटोळ केलं। वास्तविक पाहता पर्यायाने तुम्ही त्याला जबाबदार आहात आणि म्हणून हा कारखान्याच्या परिसरामध्ये तमाम 22,000 जे 782 जे सभासद आहे, या सभासदामध्ये प्रचंड उद्रेक आहे। सातत्याने फोन करून ही सगळी मंडळी आम्हाला सांगत होती की तुम्ही पॅनल करा आणि निवडणुकीला सामोरं जा। आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची म्हणून नाही, तर सभासदांच्या आग्रहाखातर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात होतो। आमची खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड मताने विजयी होऊ।